नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अनलॉक PCMB अकॅडमी. आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे क्लोरोप्लास्टबद्दल. क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर आणि त्याचे फंक्शन सर्व काही आपण डिटेलमध्ये या क्लासमध्ये पाहणार आहोत. तर मागच्या क्लासमध्ये आपण शिकलो की एक्झॅक्टली प्लास्टिड काय आहे. ओके, प्लास्टिडचा आपण नेमकं ओव्हरव्ह्यू पाहिला, स्ट्रक्चर पाहिलं, त्याचे टाईप्स पाहिले आणि त्यातला पहिला टाईप आहे क्लोरोप्लास्ट. तर क्लोरोप्लास्ट ग्रीन कलरचं प्लास्टिड आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर आपण त्या क्लोरोप्लास्टचं पूर्ण डिटेलमध्ये स्ट्रक्चर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, तुमचे सर्व काही डाऊट इथे क्लिअर होऊन जातील. तर बेसिकली क्लोरोप्लास्ट इज द ग्रीन कलर प्लास्टिड. एक मिनिट, आय जस्ट नीड टू चेंज द कलर. ओके, येस. सो बेसिकली क्लोरोप्लास्ट काय आहे? ग्रीन कलर प्लास्टिड आहे, जे प्रेझेंट आहे फक्त आणि फक्त प्लांट सेलमध्ये. दिस इज द साईट ऑफ फोटोसिंथेसिस. इथं फोटोसिंथेसिस केलं जातं, म्हणजे काय? सूर्यप्रकाशाच्या मदतीने इथे अन्न तयार केलं जातं. प्लांट्सला सुद्धा अन्नाची गरज असते, तर हे अन्न फोटोसिंथेसिस या प्रक्रियेद्वारे केलं जातं. तर बेसिकली हे काय आहे? डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल आहे. दोन मेम्ब्रेन असतात त्याला, आउटर आणि इनर. इट कंटेन क्लोरोफिल पिगमेंट. तर कोणत्याही झाडाला हिरवा कलर, ग्रीन कलर कशामुळे येतो? त्यामध्ये प्रेझेंट असलेल्या पिगमेंट्समुळं, पर्टिक्युलर ग्रीन पिगमेंटमुळं त्याला हिरवा कलर येतो. आणि इट प्रेझेंट इन लीफ मिझोफिल सेल. पानामध्ये असणाऱ्या मिझोफिल सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं काय? क्लोरोप्लास्ट. तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकता, इथं आहे पान, झाडाचं नॉर्मल पान आहे. या पानाला आपण जर झूम केलं तर आपल्याला वरच्या साईडला अप्पर इपिडर्मिस पाहायला मिळतात, खालच्या साईडला लोअर इपिडर्मिस, आणि त्याच्या आतला भाग जे आहे ते आहे मिझोफिल सेलचा. म्हणजे इथं सर्व काही क्लोरोप्लास्ट पाहायला मिळतात. जर या स्ट्रक्चरला आपण झूम केलं, जर एका मिझोफिल सेलला आपण झूम केलं तर त्यामध्ये आपल्याला क्लोरोप्लास्ट इथं पाहायला मिळतात. तुम्ही पाहू शकता या डायग्राम मध्ये सर्व काही एकदम क्लिअरली विजिबल आहे. आणि जर या प्रत्येक क्लोरोप्लास्टला, आता यातला एका क्लोरोप्लास्टला आपण जर झूम केलं तर आपल्याला ओव्हरऑल पूर्ण स्ट्रक्चर पाहायला मिळतं. नेमकं त्याच्यामध्ये कोणते स्ट्रक्चर आहेत, काय आहे, कशाला काय म्हणतात, काही नाही, आपण सर्व पाहू. पण एक ओव्हरऑल मी तुम्हाला एक सिनॅरिओ सांगितला की क्लोरोप्लास्टचं लोकेशन नेमकं झाडांमध्ये कुठं असतं ते. गॉट इट? येस. आणि आपण मागे पाहिलं की हे प्लास्टिड जे आहे ते सेमी ऑटोनॉमस असतात. का सेमी ऑटोनॉमस? कारण त्यांच्याकडे त्यांचे स्वतःचे DNA असतात. जसे न्यूक्लियसमध्ये त्यांचे त्यांचे DNA असतात, तसं मायटोकॉन्ड्रियामध्ये आपण पाहिलं. पण त्याचबरोबर ती क्लोरोप्लास्टमध्ये सुद्धा स्वतःचे DNA असतात. त्याचबरोबर ती स्वतःचे रायबोझोम असतात. आणि ते रायबोझोम कोणत्या टाईपचे असतात? 70S टाईपचे रायबोझोम आपल्याला पाहायला मिळतात. इट कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू द केमिकल एनर्जी. ते आपण समोर पाहू की नेमकं लाईट एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये क्लोरोप्लास्टमध्ये कशा प्रकारे केलं जातं ते. ठीक आहे, आता हे तर सर्व झालं, पण नेमकं साईज काय आहे मॅम? साईज काय आहे, शेप काय आहे? बेसिकली तुम्हाला क्लोरोप्लास्ट जे आहेत ते ओव्हल शेपचे पाहायला मिळतात, डिस्क शेपचे पाहायला मिळतात. त्याचबरोबर ती लेन्स शेप सुद्धा क्लोरोप्लास्टचा असतो. अकॉर्डिंग टू द सेल टाईप, कोणत्या प्रकारची सेल आहे त्यानुसार त्याची सायझेस आपल्याला पाहायला मिळतात, शेप आपल्याला पाहायला मिळतात. नेमकं त्याची लेंथ असते 4 ते 10 मायक्रोमीटर एवढी, विड्थ असते 2 ते 4 मायक्रोमीटर. त्याचबरोबर त्याचा थिकनेस आपल्याला पाहायला मिळतो 1 ते 3, 1 ते 3 मायक्रोमीटर एवढा आपल्याला त्याचा थिकनेस पाहायला मिळतो. आणि जर आपण कम्पेअर केलं त्याला मायटोकॉन्ड्रिया सोबत, इफ वी कम्पेअर क्लोरोप्लास्ट विथ द मायटोकॉन्ड्रिया, देन क्लोरोप्लास्ट इज लार्जर दॅन द मायटोकॉन्ड्रिया. क्लोरोप्लास्टचा जे आकार आहे, जी साईज आहे, ती मायटोकॉन्ड्रियापेक्षा मोठी आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता नेमकं आपण पाहू नंबर किती आहेत पर सेल, आपल्याला क्लोरोप्लास्ट किती पाहायला मिळतात. तर एका मिझोफिल सेलमध्ये जवळपास 20 ते 100 क्लोरोप्लास्ट आपल्याला पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, ही मिझोफिल सेल आहे, या मिझोफिल सेलमध्ये आपल्याला 20 ते 100 पर्यंत क्लोरोप्लास्ट पाहायला मिळतात. अँड इट मे बी मोर इन ॲक्टिवली फोटोसिंथेटिक सेल. तर ज्या सेलमध्ये ॲक्टिवली फोटोसिंथेसिस होतं तिथं यापेक्षा जास्त सुद्धा आपल्याला क्लोरोप्लास्ट पाहायला मिळतात. ठीक आहे, आता हे तर पाहिलं आपण साईज आणि शेपबद्दल. आता आपण पाहून घेऊ
पाहून घेऊ की नेमकं फोटोसिंथेटिक पिगमेंट्स कोणते आहेत. तर बेसिकली क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल ए प्रेझेंट असतं आणि क्लोरोफिल बी प्रेझेंट असतं. क्लोरोफिल ए ला म्हणतात प्रायमरी पिगमेंट, तर क्लोरोफिल बी ला म्हणतात ॲसिसरी पिगमेंट. आता याच्याकडे प्रेझेंट असतात रिॲक्शन सेंटर. रिॲक्शन सेंटर प्रेझेंट असतात म्हणून त्याला रिॲक्शन सेंटर पिगमेंट म्हटलं जातं. जर आपल्याला विचारलं की मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, क्लोरोफिल एचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, तर ते आहे C55H72O5N4 अँड Mg. आणि हे पूर्ण याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा डिराईव्ह झाला काय नाही ते पूर्ण आपण फोटोसिंथेसिस या चॅप्टरमध्ये एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही इथं कुठल्याही प्रकारचं हे करू नका. मॉलिक्युलर फॉर्म्युला जर आपल्याला क्लोरोफिल बीचा पाहायचा असेल तर C55H70O6N4 अँड Mg. इथं फक्त लिटल बिट डिफरन्स आहे. इथं आहे H72, इथं आहे H70, इथं आहे O5 आणि इथं तुम्हाला पाहायला मिळतं O6. ओके. तर क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी सोबत अजून पण इथं पिगमेंट प्रेझेंट आहे, त्याचं नाव आहे कॅरोटीनॉइड. कॅरोटीनॉइड जे आहे ते येल्लो आणि ऑरेंज कलरचं पिगमेंट आहे आणि ते कोणत्या लाईटला ॲब्झॉर्ब करतं, तर ते ब्ल्यू लाईटला ॲब्झॉर्ब करतं. सूर्याकडून येणाऱ्या लाईटपैकी तो ब्ल्यू लाईट ॲब्झॉर्ब करून घेतो. याचे टाईप्स आहेत कॅरोटीन आणि झॅन्थोफिल, जे की येल्लो ऑरेंज कलरचं पिगमेंट आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट इज द फंक्शन. आता आपण एवढं सारं पाहिलं पण नेमकं काय फंक्शन काय क्लोरोप्लास्टचं, तर फोटोसिंथेसिस करतं, अन्न बनवतं. त्याचबरोबर ते फूड प्रोडक्शन करतं, फोटोसिंथेसिस करून फूडचं प्रोडक्शन करतं ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये. त्याचबरोबर ऑक्सिजन रिलीज करतं. आपल्याला म्हटलं जातं की झाडं लावा, झाडांजवळ जा, मेडिटेट करा झाडांच्या जवळ वगैरे. का? कारण झाडं ऑक्सिजन रिलीज करतात. ऑक्सिजन, फ्रेश ऑक्सिजन आपल्याला झाडांपासनं मिळतं. एनर्जीचं कन्व्हर्जन करतं हे, जसं की आधी मी सांगितलं लाईट एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं. त्याचबरोबर ती कार्बन फिक्सेशनमध्ये सुद्धा याचा उपयोग आहे. स्टार्चला स्टोअर्स करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. पिगमेंट फॉर्मेशन, क्लोरोफिल नावाचं पिगमेंट इथं फॉर्म होतं अँड इट मेंटेन कार्बन ऑक्सिजन बॅलन्स. ऑल्सो इट मेंटेन कार्बन ऑक्सिजन बॅलन्स. तर हे सर्व ओव्हरऑल फंक्शन आहेत कशाचे, क्लोरोप्लास्टचे. आता आपण पाहून घेऊया एकदम डिटेल स्ट्रक्चर काय. आता ठीक आहे, हे आपण ओव्हरऑल माहिती घेतली, पण नेमकं त्या क्लोरोप्लास्टमध्ये प्रेझेंट काय आहे. येस, इथं तुम्ही पाहू शकता हे आहे स्ट्रक्चर, क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर. एक मिनिट, पेनचा कलर म्हणजे तुम्हाला क्लिअरली दिसेल की नेमकं मी काय लिहितेय. तर बेसिकली जसं मी तुम्हाला सांगितलं की क्लोरोप्लास्ट काय आहे, दोन मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आहे. एक आहे आउटर मेम्ब्रेन आणि दुसरी आहे इन्नर मेम्ब्रेन. जे आउटर मेम्ब्रेन आहे ते स्मूथ आउटर कव्हरिंग असतं, स्मूथ असतं, सेमी परमिएबल असतं. म्हणजे काही छोटे मॉलिक्यूल आतमध्ये येऊ शकतात. आणि प्रोटेक्टिव्ह लेअर, ऑब्व्हियसली प्रोटेक्टिव्ह लेअर असणार कारण ते शेवटचं बाहेरचं कव्हर आहे. कशाचं, क्लोरोप्लास्ट. देन इन्नर मेम्ब्रेन जे आहे ते सलेक्टिव्हली परमिएबल आहे. का सलेक्टिव्हली परमिएबल, बिकॉज इट अलाव ओनली सर्टन मॉलिक्यूल, फक्त काहीच मॉलिक्यूलला तो सेलमध्ये एंट्री देतो, सिलेक्ट करतो. त्यामुळे याला म्हटलंय की सिलेक्टिव्हली परमिएबल आहे काय, इन्नर मेम्ब्रेन. नेक्स्ट इज द ट्रान्सपोर्ट प्रोटीन. प्रोटीनचं ट्रान्सपोर्ट केलं जातं, कॅरियर प्रोटीन वगैरे. इथं आपल्याला चॅनल प्रोटीन वगैरे याचे हे पाहायला मिळतात. नंतर आपण पाहूया की आउटर मेम्ब्रेन झालं, इन्नर मेम्ब्रेन झालं. त्याचबरोबर ती जे इथं जेली लाईक फ्लुइड आपल्याला पाहायला मिळतं. क्लोरोप्लास्टच्या मध्ये जेली लाईक फ्लुइड, त्याला आपण नाव दिलेलं आहे स्ट्रोमा. हे काय आहे, जेली लाईक फ्लुइड आहे. फूड मेकिंग पार्ट, मेनली इथं फूडचं फॉर्मेशन होतं. डीएनए प्रेझेंट असतात त्यामध्ये, क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतात आणि स्टार्चचं, अन्नाचं सुद्धा इथं काय होतं, स्टोअर केलं जातं. ओके. हे आहे स्ट्रोमा, जेली लाईक सबस्टन्स तुम्हाला दिसत असेल ब्ल्यू कलरमध्ये. नेक्स्ट आपण पाहूया नेमकं थॅलाकॉइड काय आहे. तर बेसिकली जर तुम्ही तुमच्याकडे 5 रुपयाची किंवा 1-2 रुपयाचे कॉईन असतील आणि ते तुम्हाला कॉईन काय करायचे आहेत, एकावरती एक ठेवायचे आहेत. ओके. एकावरती एक तुम्ही कॉईन ठेवल्याच्या नंतर पर्टिक्युलर एका कॉईनला म्हटलं जातं थॅलाकॉइड. आणि हे पूर्ण जे स्टॅक आहे, पूर्ण त्याचा जे हे आहे त्याला म्हणतात ग्रॅना. आता आपण इथं कॉईनचं एक्झाम्पल घेऊन सांगितलं. इथं तुम्हाला दिसत असेल हे आहे थॅलाकॉइड. पर्टिक्युलर एका एका याला यांनी काय नाव दिले, थॅलाकॉइड दिले. आणि पूर्ण जे आहे हे याला म्हटलं जातं ग्रॅनम. प्ल्युलरमध्ये ग्रॅनम असं त्याला म्हटलं जातं.
ओके. नंतर आपण पाहू हे काय थॅलाकोइड एक्झॅक्टली काय फ्लॅटन आहे, मेम्ब्रेन सॅक आहे, कंटेन क्लोरोफिल, यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असतं. दिस इज द साईट ऑफ लाईट रिॲक्शन, मेनली इथं लाईट रिॲक्शन होती. हा क्वेश्चन बऱ्याचदा एक्झाममध्ये आलेला आहे की लाईट रिॲक्शन कुठं परफॉर्म केली जाते, क्लोरोप्लास्टच्या कोणत्या पार्टमध्ये लाईट रिॲक्शन परफॉर्म होते, तर बेसिकली थॅलाकॉइडमध्ये लाईट रिॲक्शन होते आणि त्याचा प्रोडक्ट निघतात ATP आणि NADPH. ATP अँड NADPH हे लाईट रिॲक्शनचे प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट इज द ल्युमेन. सो ल्युमेन एक्झॅक्टली काय आहे, जे आपण थॅलाकॉइड काढलं, थॅलाकॉइडमधला जो स्पेस आहे, इन्नर कॅव्हिटी ऑफ थॅलाकॉइड इथं म्हटलं जातं. इन्नर कॅव्हिटी थॅलाकॉइडमधली जी कॅव्हिटी आहे, आतली कॅव्हिटी, त्याला म्हणतात ल्युमेन. इथं प्रोटॉनचं अक्युमुलेशन होतं, प्रोटॉन म्हणजे H+ आयनचं इथं अक्युमुलेशन केलं जातं आणि हेल्प्स इन ATP सिंथेसिस, याचं काम आहे ATP सिंथेसिसला मदत करणं. तर ओव्हरऑल पूर्ण जर फोटोसिंथेसिस आहे ते आपण नेक्स्ट म्हणजे यानंतरचं जेव्हा आपण शिकू, फोटोसिंथेसिस जेव्हा शिकू, तेव्हा हे लाईट रिॲक्शन वगैरे डिटेलमध्ये आपण पाहणारच आहोत. आता हे आपण शिकलं की थॅलाकॉइड हे एक आहे, ग्रॅना हे ग्रॅना, या दोघांना कनेक्ट करणारी जी ट्यूब आहे, जी पाईपलाईन आहे, त्याला म्हणतात स्ट्रोमल लॅमेली किंवा इन्नर मेम्ब्रेन लॅमेली, त्याला असं म्हटलं जातं. कनेक्ट ग्रॅना मेम्ब्रेन ब्रिज, इथं बघा ब्रिजचं काम काय असतं की दोन नद्यांच्या मध्ये ब्रिज आहे म्हणजे काय, त्याला कनेक्ट करण्याचं ते काम करतं. जस्ट लाईक दॅट इथं पण ही जे स्ट्रोमल लॅमेली आहे ते दोन ग्रॅनाला कनेक्ट करण्याचं तिचं काम आहे. कळालं का सर्वांना एक्झॅक्टली स्ट्रक्चर काय आहे, नेमकं क्लोरोप्लास्टमध्ये काय काय प्रेझेंट असतं. नेक्स्ट आपण पाहून घेऊ एक्झॅक्टली त्या जे स्ट्रक्चर प्रेझेंट आहे त्या स्ट्रक्चरचं ओव्हरऑल काम काय आहे, नेमके ते स्ट्रक्चर कशासाठी आहे, त्यांचं काम काय आहे आपण पाहून घेऊ. तर हे माहिती आहे डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल आहे, आउटर मेम्ब्रेन आहे, इन्नर मेम्ब्रेन आहे, सेलेक्टिव्हली परमिएबल आहे इन्नर मेम्ब्रेन, त्याचबरोबर ती जे फ्लुइड पार्ट आहे त्याला आपण स्ट्रोमा म्हटलेलं आहे. इन्नर स्ट्रोमा थॅलाकॉइड मेम्ब्रेन अरेंज, स्ट्रोमाच्या आतमध्ये थॅलाकॉइड मेम्ब्रेन अरेंज आहे. नंतर काय आहे, थॅलाकॉइड आर अरेंज इन स्टॅक कॉल्ड ग्राना. जसं मी तुम्हाला कॉईनचं उदाहरण दिलं होतं, एक एक कॉईन जर ठेवली तर हे स्ट्रक्चर काय होणार आहे, ग्राना. ग्राना आर कनेक्टेड बाय स्ट्रोमल लॅमेली. आता दोन ग्राना असतील तर ते दोन ग्राना कनेक्ट करण्यासाठी पाईपलाईन, जसं मी तुम्हाला सांगितलं पाईपलाईन म्हणजे काय, स्ट्रोमल लॅमेली. आता लाईट पडला, वेअर लाईट फॉल्स, आता हे नेमकं फोटोसिंथेसिसची प्रोसेस कोणत्या पार्टमध्ये कशा प्रकारे होते हे आपण इथं पाहून घेणार आहोत. हे आहे तुमचं लीफ, लीफवरती लाईट पडला, लीफवरती लाईट पडल्यानंतर लीफच्या मध्ये काय प्रेझेंट असतात, मिझोफिल सेल. मिझोफिल सेलमध्ये काय खूप सारे क्लोरोप्लास्ट असतात. त्या क्लोरोप्लास्टमध्ये काय होते, लाईट पडते. क्लोरोप्लास्टच्या कुठल्या पार्टवरती लाईट पडते, तर थॅलाकॉइड मेम्ब्रेनवरती लाईट फॉल होते. थॅलाकॉइड मेम्ब्रेनच्या आतमध्ये प्रेझेंट असतात क्लोरोफिल. क्लोरोफिल इज प्रेझेंट इन थॅलाकॉइड मेम्ब्रेन. मॅक्झिमम लाईट ॲब्झॉर्प्शन ऑकर इन ग्रॅना. तर या ग्रॅनामध्ये काय होतं, मॅक्झिमम लाईट ॲब्झॉर्प्शन होतं. जेवढी जास्त ग्रॅनाची काय सरफेस एरिया असेल तेवढं जास्त तिथं काय होणार आहे, लाईटचं ॲब्झॉर्प्शन होणार आहे. इथं दिलेलं आहे पहा, मोर ग्रॅना मोर लाईट ॲब्झॉर्प्शन इफिशियन्सी. जेवढा जास्त सरफेस एरिया असेल तेवढं जास्त तिथं ॲब्झॉर्प्शन होईल. नेमकं आता आपल्याला कळालं की लाईट पडतं कुठं, थॅलाकॉइड मेम्ब्रेनवरती. आता थॅलाकॉइड मेम्ब्रेनवरती लाईट पडल्यानंतर तिथं लाईट रिॲक्शन स्टार्ट होते. लाईट रिॲक्शन कुठं स्टार्ट होते, थॅलाकॉइड मेम्ब्रेनवरती. हा क्वेश्चन एक्झाममध्ये बऱ्याचदा विचारलेला आहे की लाईट रिॲक्शन कुठं होते, क्लोरोप्लास्टच्या कुठल्या पार्टमध्ये लाईट रिॲक्शन पाहायला मिळते, तर ती होते थॅलाकॉइड मेम्ब्रेनवरती. तर लाईट रिॲक्शन स्टार्ट झाल्यानंतर फोटोलिसिस ऑफ वॉटर आपल्याला पाहायला मिळतं. फोटोलिसिस म्हणजे काय, फोटो H2O वॉटरचं ब्रेकडाऊन होणं. लिसिस म्हणजे काय, लिसिस म्हणजे काय, ब्रेकडाऊन होणं. H+ आयन्स आपल्याला पाहायला मिळतात, त्याचबरोबर ती इलेक्ट्रॉन पाहायला मिळतात, त्याचबरोबर ती ऑक्सिजन आपल्याला पाहायला मिळतं. कशामध्ये, जेव्हा वॉटरचं ब्रेकडाऊन होतं तेव्हा आपल्याला या तीन गोष्टी पाहायला मिळतात. नेमकं H+ आयनचं काम काय आहे, इलेक्ट्रॉन कुठे जातात, ऑक्सिजन कुठे जातं, ते आपण सर्व काही नंतर डिटेलमध्ये पाहणार आहोत. इथं मी दिले पहा, ऑक्सिजन रिलीज केलं जातं ATP अँड NADPH फॉर्म. तर लाईट रिॲक्शनचे एंड प्रोडक्ट आहेत ATP आणि NADPH, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. लाईट रिॲक्शन ऑकर्स इन थॅलाकॉइड मेम्ब्रेन. येस,
हे तर आम्हाला माहिती आहे, लाईट रिॲक्शन कुठं होते, थॅलाकॉइडच्या मेम्ब्रेनवरती होते. आता ठीक आहे, आम्ही पाहिलं थॅलाकॉइड मेम्ब्रेनवरती लाईट रिॲक्शन होते, पण नेमकं थॅलाकॉइडचा जे ल्युमेन आहे त्याचं काम काय आहे? जे ल्युमेन आहे, ल्युमेन काय करतं, इनसाइड स्पेस ऑफ थॅलाकॉइड, जे थॅलाकॉइडच्या आतला भाग आहे, जसं की आपण म्हणलं हे एक थॅलाकॉइड आहे, याच्या आतला भाग काय असणार आहे, हे ल्युमेन असणार आहे, ज्याला आपण कॅव्हिटी म्हणलेलं आहे, थॅलाकॉइडच्या मधली इन्नर थॅलाकॉइडल कॅव्हिटी, ज्याला आपण म्हणतो ल्युमेन. तर या ल्युमेनमध्ये एटीपी सिंथेस होतं, जे मी तुम्हाला आधी सांगितलं आहे. नेक्स्ट आहे स्ट्रोमल लॅमेली. स्ट्रोमल लॅमेलीचं काय काम आहे, हे कनेक्टिंग ब्रिज आहे, जसं मी सांगितलं, कनेक्ट डिफरंट ग्रॅना, वेगवेगळ्या ग्रॅनांना जोडून ठेवण्याचं काम करतं. इट हेल्प इन ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड इलेक्ट्रॉन. तर दोघांमध्ये, आता फॉर एक्झाम्पल हे हे एक ग्रॅना आहे, हे एक ग्रॅना आहे, दोघांमध्ये जर ट्रान्सफर करायचा असेल तर स्ट्रोमा लॅमेलीचा वापर होतो. हेल्प इन ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड इलेक्ट्रॉन्स अँड इट मेंटेन द कोऑर्डिनेशन बिटवीन द स्टॅक. दोघांमधलं कोऑर्डिनेशन तो मेंटेन करण्याचं काम करतं. कोण? स्ट्रोमा लॅमेली. कट इट. नेक्स्ट आहे डार्क रिॲक्शन. नेमकं आता आपण आपण काय काय पाहिलं, क्लोरोप्लास्ट मधलं आपण, फॉर एक्झाम्पल दिस इज द क्लोरोप्लास्ट, यामधले आपण हे थॅलाकॉइड पाहिलं जिथं लाईट रिॲक्शन होती, स्ट्रोमल लॅमेली पाहिली, स्ट्रोमल लॅमेली कनेक्ट करतं दोन ग्रॅनाला. नंतर आपल्याला पाहायचं हे जे स्ट्रोमाचा पार्ट आहे, जे आपण फ्लुइड म्हटलेलं आहे, तर त्याचं नेमकं काम काय आहे. जे स्ट्रोमा आहे त्या स्ट्रोमामध्ये परफॉर्म होते डार्क रिॲक्शन, त्यालाच आपण म्हणतो केल्विन सायकल. इथे काय होतं, एटीपी अँड एनएडीपीएच मूव्ह इन टू द स्ट्रोमा. आता आपण एटीपी आणि एनएडीपीएच बनवलं कुठं, लाईट रिॲक्शनमध्ये. लाईट रिॲक्शनचे एंड प्रोडक्ट आहेत एटीपी आणि एनएडीपीएच, आणि हे कुठं प्रेझेंट होते, थॅलाकॉइड मेम्ब्रेनवरती. इथं आपण पाहिलं एटीपी एनएडीपीएच फॉर्म होतं, थॅलाकॉइड मेम्ब्रेनवरती होतं. नंतर ते एटीपी आणि एनएडीपीएच काय करतात, स्ट्रोमामध्ये एंट्री करतात. इथून आले ते स्ट्रोमामध्ये आले, आणि तिथं त्यांचं काम आहे CO2 फिक्सेशन करणं. CO2ला फिक्सेशन तिथं केलं जातं स्ट्रोमामध्ये. त्याचबरोबर ते तिथं ग्लुकोजचं सिंथेसिस होतं, आणि त्यामध्ये एन्झाईम इन्व्हॉल्व असतो रुबिस्को नावाचा. स्ट्रोमा इज द कार्बोहायड्रेट सिंथेसिस रिजन. इथं कार्बोहायड्रेटचं स्टार्टचं आपल्याला काय मिळतं, सिंथेसिस पाहायला मिळतं, अन्न तिथं तयार होतं. नेक्स्ट जे मी सांगितलं की ऑक्सिजन रिलीज केला जातो, हे फोटोलिसिस ऑफ ऑक्सिजन, फोटोलिसिस ऑफ वॉटरमध्ये जे ऑक्सिजन रिलीज केला जातो, O2 फॉर्म फ्रॉम वॉटर स्प्लिटिंग. इथं वॉटरचं स्प्लिट झालं, त्यामध्ये ऑक्सिजन बनला. नंतर ते ऑक्सिजन काय होतो, डिफ्यूज होतो फ्रॉम थॅलाकॉइड टू स्ट्रोमा. थॅलाकॉइडमध्ये आपण पाहिले की फोटोलिसिस झालं, लाईट रिॲक्शनच्या वेळेस फोटोलिसिस झालं, तिथून ऑक्सिजन बाहेर पडला. नंतर ते ऑक्सिजन डिफ्यूज होतं थॅलाकॉइड मेम्ब्रेन टू स्ट्रोमापर्यंत ते जातं. स्ट्रोमाच्या नंतर ते इन्नर मेम्ब्रेन, फॉर एक्झाम्पल दिस इज इन्नर मेम्ब्रेन, दिस इज आउटर मेम्ब्रेन. इन्नर मेम्ब्रेनला ते क्रॉस करतं, आणि त्याचनंतर आउटर मेम्ब्रेनला सुद्धा क्रॉस करून बाहेर पडलं जातं, आणि त्यामुळे आपल्याला फ्रेश ऑक्सिजन पाहायला मिळतो, घ्यायला मिळतो. ओके, येस. ब्रीदिंगच्या वेळेस आउटर मेम्ब्रेन इज मोर परमिएबल, सो गॅसेस डिफ्यूज इझिली. सो आउटर मेम्ब्रेन काय, मोर परमिएबल आहे आपलं. ओके, त्यामुळं गॅसेस इझिली डिफ्यूज होतात आउटर मेम्ब्रेनच्या नंतर. हे आपण पाहिलं नेमकं कोणत्या स्ट्रक्चरचं काय काम आहे. नेक्स्टली आपण पाहणार आहोत की एक्झॅक्टली ओव्हरऑल सिनेरिओ काय होता. ओव्हरऑल सिनेरिओ काय होता, लाईट पडली बाबा, ठीक आहे बाबा, लाईट पडली, कुठं पडली, ग्रॅना रिजनवरती पडली, जे काय होते, मी साईडला ड्रॉ करते म्हणजे तुम्हाला कळेल. हे काय आहे, थॅलाकॉइड, आणि हे ग्रॅनाचं स्ट्रक्चर आपण पाहिलं. तिथं काय पडली, लाईट पडली. लाईट पडली, नंतर क्लोरोफिल यामध्ये प्रेझेंट असतात, काय, क्लोरोफिल. क्लोरोफिल ए त्यानं काय केलं, लाईटला ॲब्झॉर्ब करून घेतलं स्वतःकडे. मग इलेक्ट्रॉन एक्साइटेड होतील, मग ते त्याच्या चेनमध्ये जातील इलेक्ट्रॉन, आणि नंतर ते फोटोलिसिस ऑफ वॉटर वगैरे होतं. सर्व काही आपण नंतर डिटेलमध्ये पाहणार आहोत लाईट रिॲक्शनबद्दल. लाईट रिॲक्शन ऑकर्स इन थॅलाकॉइड मेम्ब्रेन, हे माहिती आहे आम्हाला. इथं लाईट रिॲक्शन झाली, आणि त्यामध्ये जे प्रोडक्ट फॉर्म होतात ते काय होते, एटीपी आणि एनएडीपीएच त्यामध्ये बनलं. नंतर ते एटीपी एनएडीपीएच मूव्ह होतात कुठं, स्ट्रोमामध्ये. इथं बनलेले एटीपी एनएडीपीएच स्ट्रोमामध्ये मूव्ह होतात, स्ट्रोमामध्ये जातात. तिथं CO2 कन्वर्टेड इंटू द ग्लुकोज. तिथं काय होतं, कार्बन डायऑक्साईडचं कन्व्हर्जन कशात होतं, ग्लुकोजमध्ये केलं जातं. आणि ग्लुकोज स्टोअर ॲज अ स्टार्च, जे की तुमचं फूड आहे, प्लांटमधलं फूड, तिथं ग्लुकोजला स्टोअर केलं जातं स्ट्रोमामध्ये. ओके, इन द फॉर्म ऑफ वॉट, स्टार्च.
तर हे मी एक नॉर्मल तुम्हाला सांगितलं की फोटोसिंथेसिस अशा प्रकारे होतं क्लोरोप्लास्टमध्ये. जेव्हा आपण पर्टिक्युलर टॉपिक एकदम डिटेलमध्ये पाहू फोटोसिंथेसिस, तेव्हा एक ना एक गोष्ट, एक ना एक त्याची स्टेप डिटेलमध्ये सोप्या मराठी भाषेमध्ये आपण शिकणार आहोत. तर आजच्या क्लाससाठी फक्त एवढं होतं. यामध्ये आपण क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर पाहिलं, नेमकं काय आहे, काय नाही ते. तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण पुढचा पाहूया आणि ज्यांना कुणाला डाऊट असेल त्यांनी कमेंटमध्ये मला सांगा. घाबरू नका. कुठलाही डाऊट असू द्या, छोट्यातला छोटा डाऊट तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आणि आपण भेटूया नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. टेक केअर अँड बाय बाय.